आज मी तुम्हाला गवारीची लपथबी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया। तेल काढायचं अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी, छोटा अर्धा चमचा घेतलेली आहे। मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी चांगली फुटलेली आहे, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, मिडियम आकाराचा 1 कांदा। हे सगळं साहित्य गवारी 300 ते 350 ग्रॅम आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण कुटून घेतलेलं आहे 1 चमचा। आता ते पण चांगलं परतून घेऊया। मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो, ते पण 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक, त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्याच्यामध्ये गवारी टाकून घेणार आहे। गवारी टाकून घेतलेली आहे। गॅस आहे मीडियम। आता 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं मसाल्यामध्ये 1-2 मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आता ह्याच्यामध्ये आपल्याला लपथबं करायचे ना, थोडंसं गरम पाणी टाकायचं। आता तुम्हाला किती पाहिजे त्याप्रमाणेच गरम पाणी टाकायचं, कारण शिजून पण मग कमी होतं। अजून थोडंसं पाणी टाकणार आहे। एकूण 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा, अशा आकाराचं आहे। आता याला काय करणार आहे, बारीक गॅसवर मी शिजून देणार आहे। तर असं झाकण ठेवायचं बारीक गॅसवर बघा। 5 ते 7 मिनिट मी झाकून ठेवलं होतं। पहिलं हलवून घेऊया। त्याच्यामध्ये मी थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर, त्याचे देठं पण घेतलेली आहेत। हे अशा लपथबी भाज्या असतात का नाही, त्या खूप छान लागते। तर नुसत्या अशाच जातात, नुसतं कांदा लसूण मसाला मीठ टाकून सुद्धा ना खूप चविष्ट लागतात। 1 चमचा मी ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, मिक्स करून घेणार आहे। अजून थोडंसं जरी पाणी असलं की नाही तरी पुष्कळ होते। 1-2-3 मिनटं फक्त आता मी झाकून ठेवणार आहे। शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर 1-2-3 मिनटं मी चांगलं बारीक गॅसवर शिजवून घेतलेलं आहे। जरी नाही टाकलं तरी चालेल आणि टाकलं तरी चालेल। बघा किती मस्त अशी झालेली आहे। अशा पद्धतीत लपथबी करायचे। सुक्केसुद्धा अजून थोडंसं पाणी जरी येत असेल ना तरी पण चालू शकतं। सुक्के पाहिजे असले तर तुम्ही सुक्के पण करू शकता। सुक्क्याच्या एकदम पातळच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। अशा पद्धतीने झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।